पुढचा सामना घाणंद संघ फिल्डिंग साठी मैदानात उतरतोय. फलंदाजीसाठी अर्थातच कोकटोळी संघानं आपलं सलामीवीर फलंदाज तयार ठेवायचे आहेत. कोकटोळे दिवसातील हा सेकंड लास्ट सामना होतोय कोकटोळी विरुद्ध एसके फायटर्स. घाणंद संघ या स्पर्धेतील त्यांचा शेवटचा सामना खेळतोय. चौथा सामना 3 सामने एक विजय आणि 2 पराभव. कोकटोळी संघ चला दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आणि कोकटोळी संघाचे सलामीवीर कोकटोळी संघ चला फलंदाजांना मैदानात पाठवा. शेवटचा कॉल आहे आपल्याला. घाणंद विरुद्ध कोकटोळी असा सामना दिवसातील सेकंड लास्ट सामना आहे हा. यानंतर आणखी एक मोठा सामना समर्थ धोंडीराज पलूस विरुद्ध मालदेवी जिमखाना मायनी. दोन्ही संघ आतापर्यंत खेळलेला प्रत्येक सामना जिंकलेत आणि त्यांच्या दरम्यान होणारा पुढचा सामना तो एक निर्णायक आणि महत्वाचा सामना असणार आहे. त्या अगोदर हा सामना कोकटोळी विरुद्ध घाणंद. आणि उद्याच्या दिवशी खूप मोठे संघ आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा संघ म्हणजे माळवाडीचा संघ, उमर पेपारी यांचा संघ. उद्या तो संघ ही ऍक्शन मध्ये असणार आहे. आटपाडी त्याचबरोबर शिराळा हे सर्व संघ उद्या आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील. दरम्यान हा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये. कोकटोळी संघ एक्स्ट्रा खेळाडू राखीव खेळाडू या ठिकाणी आपण पाठवून द्यावा. कोकटोळी संघ 2 धावाची पेनल्टी आपल्याला लागू शकते. सामना आता सुरू होणार आहे. दोन्ही प्रारंभिक फलंदाज मैदानामध्ये. एकीकडे सुरेश भोसले स्ट्रायकर एंडला, सुरेश कामरेड ऑन स्ट्रायकर एंडला आणि सुरुवात करतोय आकाश तनपुरे. सामना सुरू होईल आणि मायक्रोफोनवर शाहरुख सर आपल्यासोबत जोडले जातील. सर्व मैदानाकडे. मैदानामध्ये सलामीची जोडी 6 षटकांचा सामना.
गोलंदाजीची बार सांभाळली. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन या दरम्यान पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती पडला. निश्चित टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातात निर्धावाला. गोलंदाजाचं नाव काय? आकाश. दोन्ही संघाला विनंती आहे, आपला एक अतिरिक्त खेळाडू इथं आला पाहिजे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल. निश्चितच पहिला चेंडू टप्प्यावरती होता, निर्धाव. या दरम्यान पटका चांगला आहे. निश्चितच लगोपच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय आणि येतोय कणकणातील पहिला चौकार. या इनिंग मधील, या मॅच मधील पहिला चौकार. निश्चितच आपले इरादे स्पष्ट केले तर हात उघडले. 6 षटकांचा सामना, येणारे 36 चेंडू होते. सुरेश भोसले ब्रँडेड स्ट्रोक. हा फटका निश्चितच चांगला होता, चौकार देऊन गेला. या दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आणि हा फटका चांगला आहे, मोठा. इट्स अ बिग 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 षटकार. आपले बाजू खोलले, इरादे स्पष्ट केले आणि सीमा पार फेकून दिला. सीमा पार षटकार. निश्चितच फटका चांगला, मिडल ऑफ द बॅट. 6 धावा. निश्चितच सुरेश आता आपल्या गाडीला तिसऱ्या गेअरमध्ये टाकून फलंदाजी चालू केली. निश्चित पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार आला. थोडासा विचार करायला लागणार गोलंदाजाला, ज्या पद्धतीने आक्रमण चालू आहे. या दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन आला. परत एकदा शॉर्ट पिच चेंडूवरती केलेला प्रहार. निश्चितच तिथं क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय. पंचांचा निर्णय. 6 धावा. सीमा पार षटकार. आणि हा फटका देखणा होता, शॉर्ट पिच चेंडू होता. निश्चितच वळवला लेग साइडला, ऑन साइडला आणि फेकून दिला. सीमा पार षटकार. सुरेश भोसले डावखुरा फलंदाज, आक्रमक फलंदाज. आणि या विकेटचा, या विकेटवरती जर विचार केला, प्रवाहाचा, वाऱ्याचा जर विचार केला तर ऑन साइडला चालू आहे. म्हणजे डावखुरा फलंदाज निश्चितच आक्रमक असतो, मी नेहमी सांगतो. परंतु त्याचं उत्तर देताना सुरेश. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, निश्चित फटका बसला. इथं चान्स बोलतोय का? इथं हाफ चान्स होता आणि झेल सुटला. आता मी घेऊ का तू घेऊ? निश्चितच याचा फायदा दुसऱ्याला झाला. निश्चित चान्स बनवला होता आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला असे हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. आता हे टेनिस क्रिकेट इतके फास्ट झाले की तुम्हाला अशा पद्धतीचे झेल घ्यावे लागतात. का तर एक झेल किती महागात ठरू शकतो हे तुम्हाला येणारी षटकं सांगते. या दरम्यान अक्षयचं थोडंसं चांगला कमबॅक केला. निश्चितच चेंडू थोडासा वेगवान चेंडूचा मारा केला आणि या दरम्यान 1 धाव तर पूर्ण केली. स्ट्राईक चेंज होते. सुरेश कांबळे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धाव संख्या जवळजवळ 17 कडे गेली. या दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढला, ग्लान्स केला. निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा निर्णय. 1 धाव षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 18, बिनबाद 18. निश्चित एक चान्स बनवला होता अक्षयने, निश्चितच महागडे षटक टाकलं. परंतु सुरेश भोसलेचा तो कॅच निश्चितच झाला असता का तर झाला असता. आणि असे कॅच घेणं गरजेचं आहे, का तर मी नेहमी सांगतो कॅचेस विन मॅचेस. या दरम्यान षटक चेंज होत आहे. गोलंदाजाचं नाव काय? गणेश. आता निश्चितच आपल्या संघासाठी किती फायद्याचा ठरतो. गणेश सरने गणेश देते. निश्चितच वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गणेश आलाय. षटकातील पहिला चेंडू. परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. तेच तरार टप्प्यावरती चेंडू झाला. यष्टिरक्षकाला सापडला नाही, परंतु डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव असेल. निश्चितच या खेळपट्टीचा विचार केला तर यष्टीच्या पाठीमाग डिक्लेअर रिझन आहे आणि ते दोन्ही टीमला सेम आहे. निश्चितच टप्पा चांगला होता, गती होती आणि त्या गतीने बीट केलं. तो चेंडू निश्चित यष्टिरक्षकाला सुद्धा सापडला नाही, म्हणून यष्टिरक्षक कदाचित चेंज झाले. का तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अप्रतिम मारा.
षटकातील पुढचा चेंडू घेऊन फटका चांगला आहे कव्हर रिजन मध्ये कव्हरच्या डोक्यावरून उडवला चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स पंचांचा निर्णय 4 धाव चौकार. निश्चितच पहिला चेंडू बघितला तेच तरार टाकला परंतु आता स्लॉट मध्ये होता आणि कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका होता. निश्चितच ज्या पद्धतीने विराट कोहली कव्हर रिजन मध्ये फटकेबाजी करतो त्या पद्धतीचा फटका होता. दरम्यान परत एकदा ऑन साइडला मन बनवलं होतं. निश्चितच ऑन साइडलाच खेळायचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सर्कलमध्ये चेंडू अडवला. सर्कलचा खेळ चालू आहे. 6 षटकांचा सामना 2 ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि या दरम्यान आता चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव टाकला दुसऱ्यावरती चौकार आला आणि तिसऱ्यावरती सिंगल आली. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा ठरवला होता ऑन साइडला खेळायचा परंतु गती इतकी फास्ट चेंडू आला पायावरती आदळला. या दरम्यान पंचांचा निर्णय येतोय लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव आली. निश्चित मोठा फटका खेळायचा होता ठरवलं होतं आधीच ऑन साइडला घेणार आणि क्रिकेटमध्ये तुम्ही असे ठरवून फटके खेळू शकत नाही का तर गोलंदाजाचा जेवढा वेग आहे निश्चितच तो तुम्हाला त्या वेगावरती बीट करणार आहे. तुमचा जो क्लास आहे तो तुम्हाला आता दाखवला पाहिजे. निश्चितच पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली आणि आता स्ट्राईकला आलाय तो सुरेश भोसले. डावखोरा फलंदाज आहे. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत झाली आणि हा परत एकदा बॅटवरती चेंडू आला गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगली फेकी या दरम्यान एका धावेवरती थांबवले. आतापर्यंत जर षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू झाले 5 आणि धाव संख्या झाली 27. निश्चितच या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. निश्चितच अजूनही विकेट नाहीये आणि एक धमाल पिक्चर मध्ये बबलू को जब तक डब्ल्यू नहीं मिलता तब तक घोसला नहीं बनेगा आणि हा बघा तेच तर्रार षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 27 नाही 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 27. अप्रतिम चेंडू होता. बंदुकीतून ज्या पद्धतीने गोळी निघते त्या पद्धतीतून हा चेंडू निघाला. निश्चित यष्टिरक्षकांना अडवला आणि निर्धाव चेंडू. षटक संपते. 3रं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. सुहास करे वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. डावखुरा सुरेश अजून मैदानामध्ये अजून ही जोडी फोडता आलेली नाहीये का तर ज्या पद्धतीने फलंदाजी करतात अप्रतिम आहे. या दरम्यान षटकातील पहिला चेंडू परत एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता परंतु दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांचा निर्णय वाईड आलाय. वाईड आहे. एक अतिरिक्त धाव आली आहे. पहिला चेंडू वाईड आला. थोडीशी दिशाहीन निश्चित सुहासनी ठरवलं असेल की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. या दरम्यान षटकातील पहिला चेंडू परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि 2 धावा असतील. निश्चितच फटका चांगला होता परंतु डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि फक्त 2 धावा. तुम्हाला कशा पद्धतीने या विकेटवरती फलंदाजी करावी लागेल. निश्चितच ज्या पद्धतीने ही खेळपट्टी आहे तुम्हाला या खेळपट्टीमध्ये कशा पद्धतीने धावा कराव्या लागतील का तर डिक्लेअर झोन पाठीमागे आणि तुम्हाला समोर फटके खेळावे लागतील. जवळजवळ एक 80% ग्राउंड ओपन आहे. 20%चा थोडासा प्रॉब्लेम आहे परंतु ही खेळपट्टी दोन्ही टीमला तशीच आहे. डिक्लेअर रिजन मध्ये हा खेळलेला पटका 2 धावा देऊन गेला. वाऱ्याचा विचार केला तर डावखुऱ्या फलंदाजाला निश्चितच एक प्रकारची मुभ आहे का तर हवाय बॅटवर चेंडू मिस टाइम जरी झाला तरी 6 जाणार आहे परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अप्रतिम आहे. या दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा बॅटची कडाई घेतली. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव असेल आणि सुहासचं मी कौतुक करेन. अशा विकेटवरती सिमेंट विकेट आहे पाटा विकेट आहे
आणि निश्चितच या विकेटवरती अशा पद्धतीने चेंडू टाकणे आणि सिंगल डबल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्कोरबोर्ड सिंगल डबल मध्ये हलतोय, निश्चितच चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, परंतु ऑन साइडला खेळायचा ठरवलेला होता, पायावरती चेंडू होता आणि डिक्लेअर झोन मध्ये परत एकदा 2 धावा असतील. चेंडू आणायचा आला निश्चितच स्कोरबोर्ड सिंगल डबलने चालू आहे आणि सुरेश अजून मैदानात आहे. ज्या सुरेशने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी केली. परत एकदा हलक्या पद्धतीचा पटका आणि मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये परत एकदा 2 धावा. या षटकाचा विचार केला तर निश्चित पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर 2 धावा, नंतर सिंगल आणि सलग लगातारचे 2-2चे शॉट डिक्लेअर झोन मध्ये गेले. म्हणजे जवळजवळ 4 चेंडू झालेत आणि धावा आल्यात 8. 4 मध्ये 8 आल्या. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, निश्चितच क्षेत्ररक्षक पाठीमागे. या दरम्यान एका धावेवरती समाधान मानावं लागेल. क्रिकेटमध्ये हेच तर खासियत आहे, तुम्ही प्रत्येक चेंडूमध्ये षटकार चौकार खेचू शकत नाही. तुम्हाला चांगल्या चेंडूला सन्मान देता आला पाहिजे, तुम्हाला चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट देता आली पाहिजे. आणि हा फटका तसाच होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, पुढे येऊन निश्चित खेळायचा प्रयत्न होता, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं. आता एक सुरेश खाली गेला तर एक सुरेश वर आला. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि पंचांनी वाईट घोषित केलाय. निश्चितच उछाल जास्त उसळी घेणारा चेंडू होता आणि निश्चितच पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. या दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. सुरेश फलंदाजीसाठी हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, ठिकाण्यावरती चेंडू टाकला, निश्चित थांबवावा लागला, खोदून काढावा लागला. या दरम्यान एकदा षटक संपतंय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी. हा चेंडू बघा, फलंदाजाने रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला, सरळ ब्लॉक होत. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर चांगला गोलंदाज बनायचं असेल तर निश्चित तुम्हाला यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकायला आले पाहिजेत. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा जो चेंडू आहे तो मध्ये यॉर्कर चेंडू. कित्येक फलंदाजाच्या निश्चितच चांगल्या फलंदाजाच्या यष्ट्यात त्रिफळा चेंडू होताना मी बघितल्यात. तशाच पद्धतीचा हा चेंडू होता. षटक संपतंय. गोलंदाजाचं नाव गणेश. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक. पहिला चेंडू मोठा पटका खेळायचा होता, बॅटची कळा घेतली, पंचांचा निर्णय येतोय 2 धावा. सुरेश कांबळे. सुरेश भोसले ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, परंतु सुरेश कांबळेचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत. निश्चितच 2 सुरेश आहेत. फटका मोठा खेळायचा होता, परंतु बॅटची कडा घेतली, लिडिंग एज घेतला आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. निश्चितच गणेशनं मगाचं षटक चांगलं टाकलं, त्यासाठी कर्णधाराने थोडासा विश्वास दिला की तुम्ही हे षटक टाका. दरम्यान पहिला चेंडू तो टाकला. परत एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निश्चित लाजवाब गोलंदाजी, थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय, बऱ्याच उशीर झालं, चौकार षटकार नाहीये. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. घाणन संघाच्या गोलंदाजांचं कौतुक केलं पाहिजे, निश्चितच थांबवून ठेवलंय. आता सुरेश स्ट्राईकला आलाय, डावखुरा सुरेश भोसले. निश्चित हा चेंडू जो टाकला होता मगाचा यॉर्कर पद्धतीचा होता, अप्रतिम चेंडू होता. या दरम्यान परत एकदा फुल टॉस, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक पाठीमागे, परंतु चेंडू जाणार आणि बऱ्याच वेळानंतर आलेला हा आला पंचांचा निर्णय 4 धावा. निश्चित चेंडूने गॅप शोधला आणि चेंडूला एवढा वेग होता की चेंडू गेला सीमा पार चौकार. बऱ्याच चेंडू नंतर आलेला हा चौकार होता. परंतु सुरेश भोसले ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, अप्रतिम फलंदाजी. त्यांना माहित आहे ग्राउंड जास्त मोठे नाहीये, वाऱ्याचा थोडासा प्रवाह त्या साईडला आणि फटकेबाजी चालू आहे. या दरम्यान पुढचा चेंडू, परत एकदा फटका चांगला, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागे, चान्स बनणार का? आणि इथं थोडीशी चुकी होते आणि चेंडू जातोय. पंचांचा निर्णय, हा लगातारचा आलेला 2रा चौकार. अटेम्प्ट चांगला होता, प्रयत्न चांगला होता, परंतु तुम्हाला
हा झेल घ्यायचा होता. निश्चितच मी सांगितलं तुम्हाला, अक्षयनी पहिलं षटक टाकलं, 5व्या चेंडूला एक झेल सुटला आणि तो झेल होता सुरेश भोसलेचा. नंतर सुरेश भोसले अक्षरशः आतापर्यंत टिकून तुटून पडलाय. सलगचा दुसरा चौकार. एक कॅच मी तुम्हाला म्हणतो, क्रिकेटमध्ये हाफ चान्सेस तुम्हाला येतात, परंतु ते हाफ चान्सेस तुम्हाला फुल करावे लागतात आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. गोलंदाज थोडेसे नाराज आहेत, परंतु षटकातील पुढचा चेंडू घेऊन आले. परत एकदा वेगवान चेंडू आला, पायावरती आदळला आणि 22च्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये एकदा. धावसंख्या झाली आहे 50. निश्चितच डगआउट मध्ये फलंदाज टाळ्या वाजवत असतील. 50 धावा पूर्ण झाल्या. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि गणेश वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. निश्चित आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे. परत एकदा तेच तर्रार चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. धाव षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 50. अजून ही विकेट नाहीये आणि मी तुम्हाला मगाशी आठवण करून दिलं, धमाल पिक्चर मध्ये जो डब्ल्यू शोधायचा असतो, ओ बबलू को डब्ल्यू ढूंढना पडेगा. विकेट कुठेतरी हुडकावी लागेल, विकेट कुठेतरी शोधावी लागेल. या दरम्यान बंटी पाटील तुमचं इथं स्वागत आहे. उर्वरित येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि मी क्रिकेटमध्ये नेहमी सांगतो, येणारी 12 अंतिम षटक हाणामारीची षटक. आता 10 विकेट तुमच्या हातात आहेत आणि उर्वरित फक्त 12 चेंडू. गोलंदाजाचं नाव काय? गणेश आला. 5वं षटक. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. निश्चितच पायावरती चेंडू आदळला. या दरम्यान एकदा निश्चित मोठे फटके मारायचा प्रयत्न करतो सुरेश कांबळे, परंतु बॅटवरती चेंडू येत नाही, परंतु स्ट्राईक रोटेट होते आणि त्यांना माहित आहे सुरेश भोसले चांगली फलंदाजी करतोय. धावा त्या एंड मधून येतात, धावा त्या एंड म्हणून येतात, तर त्यांना स्ट्राईक वरती घ्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. परत एकदा फटका चांगला आहे. निश्चितच झेल होतं का बघायचं आहे आणि डिक्लेअर झोन असेल. हा इथं पण डिक्लेअर झोन आहे. थोडासा नैसर्गिक अडथळा म्हटला तरी चालेल, परंतु हे अडथळा दोन्हीला आहे आणि फक्त 2 धावा. निश्चितच सुरेश आपल्या संघासाठी फायदेशीर ठरतो. ओपनिंगला आलेला सलामीवीर आहे आणि आतापर्यंत अजून मैदानात आहे. निश्चितच गणेश गोलंदाजी करतोय. हा मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती चेंडू आला नाही, परंतु जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव असेल. स्कोरबोर्डचा विचार केला असता, आतापर्यंत षटकाचा विचार केला असता तर 3 चेंडू झालेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा गणेशने खर्च केलेत. अंतिम षटक असतात मित्रांनो. अंतिम षटक म्हणजे हाणामारीचे षटक मी म्हणतो. 10 विकेट तुमच्या हातात आहे आणि निश्चितच तुम्हाला एक प्रकारचे मोब आहे. येणारे 9 चेंडू किती धावा बनवतात बघायचंय. परत एकदा ठिकाण्यावरती टप्प्यावरती चेंडू. तेच तर्रार. निश्चितच गुडलेट स्पॉटला पिच झालेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला आणि निर्धाव चेंडू आला. कौतुक करेन मी या गणेशचं. निश्चितच स्लॉग ओव्हरला, डेथ ओव्हरला मी का गोलंदाजी करतो तर याच्यासाठी करतो. 4 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. परत एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच हा चेंडू चांगला आहे यष्टिरक्षक सर्कल मध्ये आणि एका धावेवरती सुरेशला समाधान मानावं लागेल. जो सुरेश आतापर्यंत अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलाय त्याला या 4 चेंडू पर्यंत थांबावं लागलंय. म्हणजे चौकार षटकार नाही, सिंगल डबल चालू आहे, परंतु मोठे शॉट पासून मारण्यापासून थांबवलंय. या दरम्यान आता सुरेश कांबळे स्ट्राईकला. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत जर षटक चांगला आहे, आता हा शेवटचा चेंडू येणार. किती धावा येणार? परत एकदा स्लोअर पद्धतीचा फटका आहे. स्लोअर यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता निश्चितच, परंतु पंचांचा निर्णय 2 धावा आणि षटक संपतंय. आतापर्यंत चांगले षटक. निश्चितच हे षटक चांगलं होतं. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या झाली 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या
58 धावा. आता या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीचा जर विचार केला तर 58 धावा इतक्या पुरेशा नाहीयेत, परंतु इतक्या सोप्या सुद्धा नाहीयेत. निश्चितच शेवटचं षटक असेल दादा पाटील गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं डेथ ओव्हर. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं डेथ ओव्हर साठी स्पेशल गोलंदाज असतात. कोणीही डेथ ओव्हर टाकू शकत नाही. कदा ती स्पेशालिटी यावी लागते. यॉर्कर चेंडू टाकावे लागतात. मिश्रण असणं गरजेचं आहे. आणि आता येणारे 6 चेंडू आणि स्ट्राईकला येतो सलामीवीर सुरेश भोसले, ज्यानं आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी केली आहे. आणि गोलंदाजीसाठी दादा पाटील. अनुभव आहे निश्चितच. क्रिकेटमधील पुराणा चावल म्हटलं तरी चालेल. पकेगा नाही और बिकेगा भी नाही अशा पद्धतीचा गोलंदाज आहे. परंतु आज आपल्या अनुभवाचा कुठे उपयोग घेणार, कसा उपयोग घेणार बघायचंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक दादा पाटील. शेवटचं षटक, अंतिम षटक मार्गस्थ मित्रांनो. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. निश्चित मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटवरती आला नाही तर धाव होण्याची संधी होती. थ्रो चुकला. निश्चित डायरेक्ट हिट आली असती तर विकेट आली असती, परंतु पहिला चेंडू ठिकाणावरती मिस केला आणि या दरम्यान एक धाव. स्ट्राईक चेंज झाले. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. बॅटवरती चेंडू आला नाही, चेंडू आला आणि पायावरती आदळला. या दरम्यान फटका फसलाय. निश्चितच झेल होतो का? क्षेत्ररक्षक खाली आणि तर झालेली चुकी. निश्चितच झेल होता आणि पंचांचा निर्णय येतो 4 धावा. आता इथं झालेली चुकी अक्षयकडून फार तर अशी चुकी बघायला मिळत नाही, परंतु आज सुटलेला झेल आणि धावा आल्या 4. निश्चित दादांचं कौतुक कर. आता इथं गोलंदाज काही करू शकत नाही. एक चांगला चेंडू होता. निश्चित फटका मिस्ट्रोक होता आणि झेल घ्यायचाच होता. थोडस चुकी झाली आणि झेल सुटला. कॅचेस विन मॅचेस मित्रांनो, मी नेहमी सांगतो. परत एकदा फटका चांगला, परत एकदा, परंतु उलट क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आहे आणि इथं झेल आला. निश्चित क्षेत्ररक्षण चेंज केलं. पहिला झटका लागला संघाला. कोकटोळी संघाला पहिला झटका लागला. सलामीवीर निश्चितच सुरेश कांबळे. त्यांच्या बॅटीवरती चेंडू आले नाहीत. जेवढे आले ते मिस्टेक झाले, परंतु फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक चेंज केला. निश्चित अक्षय तनपुरेकडून झालेली चुकी होती. क्षेत्ररक्षक चेंज केला आणि हा झेल झाला. एक कॅच मित्रांनो महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि एक रन मित्रांनो क्रिकेटमध्ये महत्वाची असते. आता नवीन फलंदाज मैदानात आहे. नवीन फलंदाज वैभव. दादाचं कौतुक करेल. निश्चित पहिला चेंडू सिंगल आली, दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूमध्ये विकेट आली. आतापर्यंत उर्वरित या इनिंगचे 3 चेंडू राहिलेत. निश्चितच शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक म्हणतो मी नेहमी. आणि फक्त 3 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज मोठा फटका खेळायचा होता. थोडंसं आक्रमक करायचं होतं. बॅटची कडा घेतली आणि डिक्लेअर झोन मध्ये एकदा मोठा फटका खेळायचा होता. आधीच ठरवलं आणि डावखुरा फलंदाज परत कर्णधारांनी पाठवला. म्हणजे निश्चितच हव्याचा वाऱ्याचा विचार केला असता. ऑन साइडला वारं चालू आहे आणि लेफ्टीला एक मुभा आहे. निश्चितच पहिल्या चेंडू पासून आक्रमण करू शकतो अशा पद्धतीची मुभा. का तर हवा चालू आहे. मिस्ट्रोक सुद्धा 6 जाणार. परंतु दादाचं कौतुक करेन मी. आतापर्यंत 4 चेंडू झाले. या दरम्यान मोठा फटका खेळायचा होता. फटका थोडासा बसला. चांगलं क्षेत्ररक्षण. इथं धावबाद होण्याची संधी, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली.
या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. निश्चित आता सुरेश भोसले स्ट्राईकला आलाय, ज्यांनी चांगली फटकेबाजी केली, परंतु अंतिम षटकांमध्ये निश्चितच चौकार षटकार कमी आले. परंतु दादाचं कौतुक करेन या इनिंग मधील या षटकामधील शेवटचा चेंडू हा पण ठिकाणावरती पडलाय. अप्रतिम गोलंदाजी, अनुभवेचा पुरेपूर वापर आणि निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 65 धावा. जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान ठेवलंय. कोकटोळी संघाने 65 धावा बनवल्या 36 मध्ये. जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान ठेवलंय. आता घाणन संघ ह्या 66 धावा कशा बनवतोय? जवळजवळ 11ची सरासरी प्रति ओव्हर 11 धावा. मायनी संघाचे कर्णधार आणि पलूस संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी इथे यायचंय. तुम्हाला कॉल असेल हा. पलूस संघाचे कर्णधार आणि मायनी संघाचे कर्णधार या दिवसातील अंतिमचा सामना असेल, शेवट सामना असेल. चौसष्ट धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान आहे. थोडीशी मिस्टेक होती, ती क्लिअर केली. 64 धावा झाल्या, जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान आहे घाण संघासमोर. मायनी संघाचे कर्णधार आणि पलूस संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं.
36 चेंडू आणि समीकरण आहे 65 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तुम्हाला दिलेला वेळ आहे त्या वेळेमध्ये षटक संपवायचे, इनिंग संपवायचे आणि घाणन संघाला जिंकण्यासाठी 36 मध्ये 65. आणि सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्याचं नाव घ्या विकास आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे उमेश. विकास आणि उमेश यांचे सलामीची जोडी आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजाचं नाव 12th मन घ्या. 12th मन गोलंदाजाचं नाव सांगा. सुरेश कांबळे. निश्चितच संघासाठी पहिलं षटक वैयक्तिक पहिलं आणि फलंदाजीसाठी विकास. पहिला चेंडू थटवून काढला. हलक्या हाताने बघितलं या विकेटमध्ये किती उछाल आहे. निश्चितच त्यांची दुसरी मॅच असेल ही दिवसाची, परंतु पहिल्या चेंडूला सन्मान दिला. तर काही फलंदाजाला मी बऱ्याच वेळा विचारले कॉमेंट्री करत असताना, पहिला चेंडू तुम्ही डिफेन्स का करता, पहिला चेंडू तुम्ही अडवता का. तर प्रत्येकाचं वेगवेगळं मत आलं की माझा कॉन्फिडन्स वाढतो. आणि अजून काय या दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा टप्पा पडला. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा निर्णय वाईट आला. संघाचं खातं अतिरिक्त धावांनी उघडलं. निश्चित पहिला चेंडू ठिकाणावरती होता, थटवून काढला, निर्धाव होता. दुसरा चेंडू दिशाहीन. टॉस होतोय. कॅमेरा परत एकदा हलक्या हाताने खेळून काढला कव्हर रिजन मध्ये आणि इथं थोडीशी गडबड झाली आहे आणि चुकीला निश्चितच इथं माफी नाही आणि परतावं लागतंय. झालेली चुकी आणि उमेशला आपलं खातंही न उघडता माघारी परतावं लागतंय. ही झालेली चुकी, ही झालेली गडबड. आपण नेहमी कुठे प्रवास करत असेल तर आपण बोर्ड वाचतो अतिगाई तुम्हाला संकटात नाही, आणि निश्चितच हे संकट आलं उमेशवरती. गडबड केली, निश्चित क्षेत्ररक्षक होता, थोडीशी गडबड झाली आणि चुकी झाली आणि तुम्ही पवेलियन मध्ये माघारे आणि नाणेफेक जिंकली. मायनी संघ आपला कॉल सांगायचा. बॅटिंग घेतली आणि पलूस संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या मॅच नंतर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दादा पाटील. अनुभव आहे. मी मगाशी पण सांगितलं क्रिकेटमधील पुराणा चावल म्हटलं तरी चालेल, पक्केगा नाही और बिकेगा भी नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अप्रतिम केली. अनुभवाची कमी नाहीये. आता फलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवायचं, आपलं टॅलेंट दाखवायचं. निश्चित गडबड झाली आणि उमेश बिना चेंडू खेळता माघारी गेला. आता संघाची जबाबदारी परत एकदा विकासवरती आली आहे. आतापर्यंत षटकाचा विचार केला तरी 2 चेंडू झाले. परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज घेतली, निश्चित झेल झाला असता, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, पडला आणि निर्धाव चेंडू. निश्चितच लक्ष मोठं नाहीये. सरासरी 11 रन रेटने खेळायचंय, परंतु त्या 11 धावा सुद्धा या विकेटवरती अवघड आहेत. आता ज्या पद्धतीने ही विकेट चालली आहे निश्चितच गोलंदाजाचं सुद्धा वर्चस्व राहिलंय. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू अतिशय चांगला फटका. इथं झालेली चुकी आणि 2 धावा घेतल्या. धावसंख्या संघाची झाली आहे 3. निश्चित चांगला अटेम होता, निश्चितच अडवला. संघासाठी 2 धावा निश्चित अडवल्या. या दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन आला. परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडू होता. चेंडू लेग साईडला वळवला. क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि इथं झालेलं खराब क्षेत्ररक्षण. का 4 क्षेत्ररक्षण. पंचांचा निर्णय येतो 4 धावा. निश्चित तुम्हाला जिथे 1 होते तिथे निश्चित 4 आल्या. खराब क्षेत्ररक्षण. तुमच्याकडे बँकमध्ये बॅलन्स किती आहे आणि तुम्ही खर्च करताय किती याचा थोडासा कॅल्क्युलेशन केलं पाहिजे.
बँकमध्ये तुमच्या जर पैसे भरपूर असतील तर निश्चित तुम्ही किती खर्च करा, परंतु 65 धावा बनवायच्या प्रति ओव्हर 11 आणि अशी झालेली चुकी जिथं 1 धावा तिथं 3 धावा तुम्ही खर्च केल्या. निश्चित गोलंदाज थोडासा टेन्शन मध्ये असेल, विचार करत असेल की मी चेंडू चांगला टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ भेटली नाही आणि हा आला चौकार. धावसंख्या झाली 7. परत एकदा लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू होता, लेग साईडला वळवला, वेगवान चेंडू आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण आहे. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. चेंडू मध्ये धावा बनवायच्या 57. गोलंदाजाचं नाव बाबू. बापू वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आला. 30 मध्ये बनवायच्या 57 धावा. निश्चितच लक्ष मोठं नाहीये मित्रांनो, परंतु तेवढं सोपं नाहीये. का तर जर तुम्हाला या लक्ष्याचा हे लक्ष जर पूर्ण करायचं असेल, हे लक्ष चेस करायचं असेल, तर तुम्हाला षटकार चौकार खेचावे लागते, चांगली फलंदाजी करावी लागेल. या दरम्यान षटकातील पहिला चेंडू, मोठा फटका, बॅट वरती चेंडू आला नाही नीट, परंतु चेंडू जातोय. पंचांचा निर्णय, 1 बाउन्स, चौकार. निश्चितच फटका फसला होता, परंतु 4 धावा आले. आता ऑन साईडला वार झालोय. डावखुरा फलंदाज, मी मगाशी सांगितलं की थोडंसं आक्रमक राहणार, का तर मिस्ट्रोक सुद्धा चौकार षटकार जाणार. तसंच झालं, फक्त एवढंच की गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, पिच झाला आणि चौकार गेला. या दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन आला. पंचांचा निर्णय येतो, दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू. निश्चितच आता गोलंदाजाला माहित झाले की फलंदाज आता ऑन साइडला खेळणार, म्हणून आपली गोलंदाजी आपण वाईड लाईन, वाईड यॉर्कर अशा पद्धतीने करावी. परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि एक अतिरिक्त धाव आली. परत एकदा त्याच दिशेला चेंडू गेला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला, बॅटची कडा घेतली आणि एक धाव. निश्चित बापूचं मी कौतुक करेन. चौकार आल्यानंतर त्यांना कळालं की अंगावरती स्टिक मध्ये गोलंदाजी करणं चुकीचं आहे, थोडंसं वाईड अँगल मध्ये गोलंदाजी केली पाहिजे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे. परत एकदा परंतु हा दिशाहीन आहे. पंचांचा निर्णय वाईड आला, एक अतिरिक्त धाव. आता तुम्ही मगाशीच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, बँकमध्ये तुमच्या बॅलन्स किती आहे, पैसे किती आहेत आणि तुम्ही खर्च किती करताय. आता 2 अतिरिक्त धावा गेल्या. निश्चित मोठे फटका आतापर्यंत जास्त आलेले नाहीयेत, गोलंदाजी चांगली झाली आहे, परंतु अतिरिक्त धाव, थोडंसं झालेलं खराब क्षेत्ररक्षण, याचा विचार केला तुम्ही, अतिरिक्त धावा दिल्यात. विकास फलंदाजीसाठी परत एकदा यॉर्कर पद्धतीचा, वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. निश्चित फटका, बॅटवरती चेंडू नीट आला नाही. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढला, खेचून काढला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. बापू एक चेंडू विचार करून टाकतोय निश्चितच, आणि संघाला गरज पण आहे. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्ट्रेचच्या दिशेने खेळून काढला, व्ही शेप मध्ये, फटका चांगला आणि पंचांचा निर्णय येतोय, 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार. 4 धावा. निश्चितच केलेलं आक्रमण, केलेला प्रहार आणि बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार आहे. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली, वाईड पण 2 आले, परंतु हा फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक सगळे सर्कल मध्ये होतं, जागा बघितली, गॅप बघितला आणि लॉंगॉपच्या डोक्यावरून खेळून काढला, चौकार. थोडंसं क्षेत्ररक्षण आता चेंज केलंय बापूनी. निश्चितच आता विचार असेल, प्लॅनिंग असेल, का तर हे सर्कलचे खेळ चालू आहे, पॉवर प्लेचे खेळ चालू आहे. निश्चितच 2च फलंदाज बाहेर असतात सर्कलच्या, त्यामुळे फलंदाजाला थोडीशी मोबा असते. दरम्यान फटका चांगला, मिडल ऑफ द बॅट आणि इट्स अ बिग षटकार, इट्स अ बिग 6. निश्चितच विकास अक्षरशः बाबूवरती तुटून पडला.
या षटकाचा विचार केला असता आतापर्यंत चौकार जवळजवळ 17 धावा आल्या त्या षटकामध्ये. अक्षरशः विकास तुटून पडलाय. निश्चितच गोलंदाजाला विचार करायला लावणारा फटका होता. स्लॉट मध्ये टाकला, आतापर्यंत चेंडू टाकले, वाईड यॉर्कर टाकले, तिथे फटके आले नाहीत. सिंगल सिंगल डबल असे चालू होतं आणि हा चेंडू रडार मध्ये आला. रडार मध्ये आला, बघितला आणि फेकून दिला. सीमा पार षटकार. विचार करायला लागणारा फटका. निश्चितच या षटकातील अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत या षटकामध्ये 17 धावा गेल्या. आणि हा चेंडू चांगला कमबॅक हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच एक चेंडू मगाचा खराब पडला आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला. षटक संपतंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. जिंकण्यासाठी 24 मध्ये 40. प्रति ओव्हर 10. प्रेक्षकांची गर्दी. आणि क्रिकेट भारतामध्ये लोकप्रिय खेळ काय, तर या गर्दीमध्ये कॅमेरामॅन थोडस गर्दीकडे कॅमेरा फिरवला तरी चालेल. जिथं जिथं सावली मिळते, तिथं प्रेक्षक उभे आहेत. भारतामध्ये लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेट का ओळखला जातो, तर त्याचं उत्तर आहे. मॅचची थोडीशी समरी घेऊया. 12 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 25 आणि 12च्या 12 चेंडू विकासने खेळलेत. म्हणजे हे क्रिकेट आहे मित्रांनो. नॉन स्ट्राईकचा फलंदाज नॉन स्ट्राईकलाच राहिला 2 षटक, परंतु आता स्ट्राईकला आले दादा पाटील. अनुभव. आणि गोलंदाजीसाठी सुरेश कांबळे. या दरम्यान पहिला चेंडू फुलटॉस होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक पाठीमाग आहे आणि हा सोपा झेल आणि मला वाटतं दुसरा झटका घाणच संघाला. पहिल्या चेंडूमध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिला. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू एवढा चांगला नव्हता, परंतु फटका बसला नाही. आणि या दरम्यान दादा पाटील यांना माघारी परतावं लागते. बिन खाता उघडता 2 फलंदाज माघारी. आता नवीन फलंदाज मैदानात जातोय. सुहास करे. अजूनही 23 चेंडू मध्ये जवळजवळ 40 धावा बनवायच्यात. आता सुहास करे क्रिकेटमधील हे पण एक चांगलं नाव आहे, एक मोठं नाव आहे, अनुभव आहे. परंतु ज्या पद्धतीने सुरेशनी पहिला चेंडू टाकला आणि विकेट घेतली, दादा पाटील यांना माघारी पाठवलं. आता स्ट्राईकला असेल सुहास करे. तेवीस मध्ये 40. समीकरण आहे 23 मध्ये 40. पहिला चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि हा झेल होणार. सुहास करेला माघारी परतावं लागते. जवळजवळ 3 फलंदाज खातही न उघडता माघारी आहे. उमेशने केलेली गडबड, झालेली चुकी आणि उमेश माघारी गेला. दादा पाटील या आधीच्या चेंडूवरती कॅच आउट झाले आणि सुहास करे लगातारच्या दुसऱ्या चेंडूमध्ये दुसरी विकेट आली. हॅट्रिक बॉल असेल, निश्चितच सुरेशचं कौतुक करावं लागेल. हॅट्रिक बॉल असेल, परंतु झालेली ही गडबड, निश्चितच गरज होती का हा फटका वर खेळण्याची. आता तुम्ही बाहेर येऊन विचार करायचा. आता एक विकेट गेलेली होती, निश्चितच विकेट वरती थांबणं गरजेचं होतं आणि गडबड कुठेतरी आपल्याला संकटात नेते. नेहमीच म्हणतात, मोठी लोक म्हणतात, त्याच पद्धतीने गडबड झाली. सुरेशनी जर आता विकेट घेतली, हॅट्रिक घेतली, तर सोमनाथ भोसले, कवटे माकाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर तुम्ही ही हॅट्रिकची विकेट घेतली तर तुमच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे वैयक्तिक बक्षीस सुद्धा आता इथून पुढे चालू झाले. फक्त लुटायचे ते कोणाला? खेळाडूंना. निश्चित हॅट्रिक चेंडू असेल आणि जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर 501 रुपयाचं पारितोषिक. आणि नवीन फलंदाज मैदानात आहे अशोक भिगे.
या विकेटवरती धावा पाहिजेत किती आणि अशी कशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल याचा विचार करावा लागेल. हा फटका हलक्या हाताने खेळून काढला. निश्चितच अशोकला माहित होतं हॅट्रिक चेंडू होता, गडबड करायची गरज नव्हती आणि हलक्या हाताने खेळून काढला. आणि ज्याने आतापर्यंत 12 चेंडू फेस केले असा विकास त्याला स्ट्राईक वरती घेतलंय. क्रिकेटमध्ये हे सुद्धा मित्रांनो एक महत्वाचं आहे. जर समोरचा फलंदाज जर चौकार षटकार खेचत असेल तर तुम्हाला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला चौकार षटकार मारण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त त्याला खेळवून घ्या आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या स्लॉट मधील चेंडू सापडतील त्या चेंडूवरती तुटून पडा. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या दरम्यान विकास स्ट्राईकला आलाय ज्याने जवळजवळ 12 चेंडू खेळलेत. आता गोलंदाजीसाठी सुरेश 4था चेंडू या षटकामध्ये. हलक्या हाताने खेळून काढला. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू गेला, क्षेत्ररक्षकांनी पकडला. या दरम्यान एक धाव. स्कोरबोर्ड आता 1-2 चाललाय. निश्चित स्कोरबोर्ड हलतंय का तर त्यांना माहिती आहे जास्त धावांची गरज नाहीये. कधी कुठल्याही एका ओव्हरला टार्गेट करून मी ह्या धावा बनवू शकतो. आणि गोलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्यासाठी हे षटक 1 नंबर. पहिल्या चेंडूमध्ये विकेट आली, दुसऱ्यामध्ये विकेट आली, तिसऱ्यामध्ये सिंगल, चौथ्यामध्ये सिंगल. हलक्या हाताने खेळून काढला हा चेंडू. निश्चितच हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि एक धाव. निश्चित प्रहार करण्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा चेंडू होता, परंतु स्वतःला थांबवले. परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं जे आपल्या रडार मधील चेंडू आहेत त्याच्यावरती प्रहार करणं सुद्धा गरजेचं आहे. आता समीकरण तुम्हाला प्रति ओव्हर 10 आहे आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा आलेत, 5 चेंडू झालेत. या दरम्यान दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा निर्णय वाईट आलाय. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली 29. आतापर्यंत षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. अपील झालंय आणि पंचांनी बोट वर केलं. निश्चितच विकेट येते आणि सुरेशने ही घेतलेली या षटकामध्ये 3री विकेट आणि विकासला परतावं लागतंय. निश्चितच फटका मोठा खेळायचा होता. बॅटची कडा घेतली आणि बुटावरती चेंडू पडला आणि सरळ गोलंदाजाच्या हातात गेला. म्हणजे हे बॅड लकच म्हणावं लागेल आणि विकासला परतावं लागतंय. षटक क्रमांक 3 संपते. षटक क्रमांक 3 नंतर धावसंख्या झाली 29 धावा. मध्ये 36 समीकरण आहे. 18 मध्ये 36. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश. आता निश्चितच संघ थोडासा अडचणीत आहे, परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, परंतु या परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी चालू आहे कोकटोळी संघाची, अप्रतिम गोलंदाजी. 18 मध्ये बनवायच्या 36 धावा. धावसंख्या झाली 29. गोलंदाजाचं नाव काय? सागर. गोलंदाजीसाठी सागर पाटील. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन सागर पाटील आला. मध्ये 36. सरासरी 10 तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट होतं. धाव संख्या झाली 29 आणि जिंकण्यामध्ये 18 चेंडू मध्ये 36 धावा. नाही तुमचा मगाशी चुकून सांगितलं होता. धावसंख्या तुमची झाली 64, जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान आहे. एक मिस्टेक होती, मी मगाशीच अनाउन्स केलं होतं, तुम्ही ऐकलं नसेल कदाचित. 18 मध्ये 36 आणि गोलंदाजीसाठी सागर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आणि फलंदाजीला स्ट्राईकला जो फलंदाज अशोक. मी तुम्हाला सांगितलं परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, परंतु या परिस्थितीमध्ये
स्वतःला सावरावं लागेल. चला वेळ घेऊ नका, थोडस घाई करा. अजूनही एक अंतिम सामना पाठीमाग बाकी आहे. 18 मध्ये 36, सरासरी 12 प्रति ओव्हर 12. फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळला, निश्चितच हाफ ट्रॅकर चेंडू होता. क्षेत्ररक्षक पाठीमागा आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल अशोकला. समीकरण बदलते, प्रेक्षकांच्या नजरा मैदानामध्ये आहेत. समीकरण बदलतंय. 17 चेंडू आणि 35 धावा. 17 मध्ये 35. मध्ये 35. आणि हा चेंडू ऍक्च्युअली जबरदस्त होता. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातात निर्धाव. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. मित्रांनो प्रेशर आहे, मॅचचं प्रेशर आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी सागर पाटील. 16 मध्ये 35. आणि बॅटची कडा घेतली. निश्चित डिक्लेअर रिजन मध्ये 1 धाव. समीकरण बदलले. 15 मध्ये 34. काय गोलंदाजी चालू आहे. निश्चितच फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय आणि टप्प्यावरती गोलंदाजी अनुभव आणि अनुभवाचा वापर. निश्चितच मित्रांनो 15 मध्ये 34. आणि हा फटका परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि पंचांचा निर्णय 1 धाव. निश्चित आता 1-2 तुम्ही निश्चितच स्कोअरबोर्ड हलवताय, परंतु तुम्ही प्रेशर मध्ये जाणार का तर तुम्हाला मोठे फटके चौकार षटकार खेचावेच लागणार, तर तुम्ही जिंकणार का तर. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी सागर करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणि हा चेंडू ठिकाण्यावरती तेच तर्रार वाईड यॉर्कर आणि निर्धाव. गोलंदाज निश्चितच एक स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती का तर हा चेंडू अतिशय वेगानं होता, ऍक्युरेट ठिकाण्यावरती आणि हा निर्धाव आला. एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर टाकत जाणार आहे. आतापर्यंत 5 चेंडू झालेत. निश्चित या षटकामधील शेवटचा चेंडू. एक चौकार, एक षटकार, काय येत आहे बघायचं आहे. आणि दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा निर्णय आला वाईट या प्रेशर मध्ये टाकलेला. एक अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. आतापर्यंत षटकाचा विचार केला तरी फक्त 4 धावा खर्च केल्यात. आणि हा परत एकदा ठिकाण्यावरती अप्रतिम षटक. सागर पाटील जबरदस्त गोलंदाजी. फक्त आणि फक्त 4 धावेचं षटक. आणि धावसंख्या झाली 4 षटकानंतर धावसंख्या 33 धावा. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. 4 धावांचं षटक सागर पाटील. आता बऱ्याच धावा मागे ठेवल्यात. निश्चितच 65 धावांचं लक्ष होतं, आता 12 मध्ये बनवायच्यात 32 धावा. मित्रांनो हिंदी में एक कहावत है, कश्ती तूफानों से निकल सकती है, आग जलकर आज आग बुझकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना मेरे दोस्त, किस्मत कभी भी पलट सकती है. 12 मध्ये 32 आहे, अशक्य नाहीये, परंतु ते शक्य करायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकार खेचावे लागतील. आता गोलंदाजीची बार सांभाळली गोलंदाज रंगा. रंगा गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन रंग आला. 12 मध्ये बनवायच्या 32 धावा. प्रेक्षकांच्या नजरा मैदानामध्ये
पंचांना विनंती आहे, सामना जरा फास्ट चालू करून घ्या, संपवा, थोडासा उशीर होतोय, पुढचा एक सामना बाकी आहे अजून. 12 मध्ये 32. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकला येतो अशोक. 12 मध्ये 32 अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा धावा झाल्या, परंतु त्या मारल्या पाहिजे. मोठा फटका खेळायचा तर स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू आला पायावरती, आता इथं निश्चितच धाव बाद होण्याची संधी होती. चांगला बॅकअप मानावा लागेल. आणि या दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात एकदा चेंडू आला, स्लोअर केलं, मिश्रण केलं, पहिला चेंडू आणि एक धाव. 11 मध्ये 31 धावा. जितकं सोपं वाटतंय तितकंच अवघड आहे, आणि जितकं अवघड वाटतंय तितकंच सोपं आहे. क्रिकेटमध्ये असे चमत्कार झालेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील लागलेत, परंतु या विकेटवरती आता बनवायच्यात 11 मध्ये 31 धावा. बॅटची कडा घेतली आणि डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू गेला आणि पंचांचा निर्णय 1 धाव. 10 मध्ये 30. प्रेक्षकांच्या नजरा मैदानामध्ये ज्या ठिकाणी सावली दिसेल तिथं प्रेक्षकच आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक, मैदानाच्या चारी बाजूनी प्रेक्षक मॅचचा आनंद घेताना. 10 मध्ये 30. हा चेंडू जबरदस्त आहे, मोठा फटका खेळायचा आहे, निश्चितच वंचित ठेवलाय त्यांना, मोठे फटके मारण्यापासून थांबवले. हा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 2 धावा आले. 9 मध्ये 30. परत एकदा बॅटवरती चेंडू आला नाही आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. निर्धाव चेंडू. जिथं 4 मध्ये 40 पाहिजे होत्या, 24 चेंडू प्रति ओव्हर 10 होती, आता समीकरण बदलते. 8 मध्ये 30. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. आणि हा फटका मिडल ऑफ द बॅट आणि जातोय जातोय जातोय. पंचांचा निर्णय येतोय सीमा पार षटकार. आता हा षटकार आला, मॅच आणखीन एकदा मॅच मध्ये टर्निंग पॉइंट म्हणावा का हा षटकार. आणि 7 मध्ये बनवायच्यात 24 धावा. आता हा चेंडू चौकार येतोय का षटकार येतोय हे बघायचंय, का तर येणारा अंतिम षटक 15-16 धावा बनू शकतात. निश्चितच 24 धावांची आवश्यकता. सात मध्ये 24. दिशाहीन गोलंदाजी पंचांनी वाईट दिला, एक अतिरिक्त धाव. 7 मध्ये 23. काय मॅच चालली आहे प्रेक्षकांच्या नजरा मैदानामध्ये. 7 मध्ये 23. हा चेंडू येणारा बरंच काही ठरू शकतो या सामन्यामध्ये. काय होईल, हा सामना कुठे जाईल, कसा जाईल. फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. निश्चित 1 धाव तर कंप्लीट आहे. 2 धावा डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू गेला आणि 2 धावा. 6 मध्ये 22. षटक संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 आणि 6 मध्ये 21. 6 मध्ये 21 धावा. आता 21 धावा म्हणजे धावांचा डोंगर आहे, परंतु या खेळपट्टीचा, या ग्राउंडचा विचार केला तर इथं जास्त नाहीयेत. 3 मोठे फटके आणि तुम्ही मॅच मध्ये परत इन करसाल, परंतु ते 3 फटके खेळणार कोण, आता याच्याकडे लक्ष असेल. 6 मध्ये 21. गोलंदाज प्रज्वल. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचा अंतिम, कदाचित कर्णधाराने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून हा गोलंदाजाला गोलंदाजी दिली. 6 मध्ये 21.
क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणं चुकीचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणं चुकीचं आहे. 6 मध्ये 21. अशोक पहिला चेंडू तेच तर इथं थोडीशी चुकी झाली आणि इथं चुकी झाली. निश्चितच मोठा फटका खेळायचा होता, निर्धाव होता, परंतु एक धाव आली. 22च्या स्वरूपात एक धाव. 5 मध्ये 20. काय सामना चालला. पाच मध्ये 20 निश्चितच येणारा चेंडू ठरवेल. आणि हा फटका चांगला आहे. कव्हर रिचर मध्ये चेंडू होता. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. निश्चित संघासाठी निश्चितच 2 धावा तर वाचवल्या. फेकी चांगली आहे, या दरम्यान 2 धावा घेतल्या. फटका चांगला होता. कव्हर रिचर मध्ये चेंडू खेळला होता, परंतु डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण अडवला. निश्चित संघासाठी 2 धावा वाचवल्या. दोन धावा आल्या आणि धावसंख्या झाली 47. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. ट्विस्ट ट्विस्ट ट्विस्ट. एक अतिरिक्त धाव. पंच एकच वाईट आहे. एक अतिरिक्त धाव. एकच धाव पंचांनी दिले आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच आहेत आत, पंचांनी बघितलाय. परत एकदा पंचांनी नो दिलाय. पंचांनी नो दिला आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. निश्चितच ही मॅच कशी चालली, ही मॅच कशी जाणार, मॅच कुठे जाणार. 2 मिनिटात मी तुम्हाला समीकरण सांगतो. धावसंख्या झाली 50. 4 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 15. आता हा नो चेंडू होता, पंचांनी नो दिला. आता फ्री हिट असेल. थँक्यू. नो बॉल आणि एक धाव एक्स्ट्रा. 2 धावा मिळत. चार गेंदे 15 रनों की आवश्यकता है. 4 balls 15 runs to win. फ्री हिट की गेंद है ये. 4 चेंडू 15 धावा बरोबर आहे. चला सामना सुरू करा. कोकटोळी संघ सामना सुरू करा. पॅनलाइज केलं जाईल आपल्याला. कोकटोळी संघ पॅनलाइज केलं जाईल. कोकटोळी संघ पॅनलाइज केलं जाईल आपल्याला. चला सामना सुरू करा.
धावांची गरज आहे. 4 चेंडू 15 धावा. सामना परत एकदा सुरू होतोय. गोलंदाज मार्कवर गोलंदाज प्रज्योत पाटील, स्ट्राईकवर आहे फलंदाज गणेश. 4 चेंडू 15 धावा. बड़ा शॉट खेलने का प्रयास था इस बार. डीप में खिलाड़ी तैनात है, कम से कम 1 रन मिलेगा. दूसरे रन का क्या प्रयास करेंगे, लेकिन होगा स्ट्राइक रन में थ्रो आता हुआ. अच्छा थ्रो है और दूसरा रन यहां पर पूरा हो चुका है. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन विकेट्स दोनों खिलाड़ियों के बीच में. शानदार तालमेल. 3 गेंदे और जीतने के लिए अब 13 रनों की आवश्यकता होगी. 3 गेंदे 13 रन. 13 रन फ्रॉम द लास्ट 3 बॉल्स. पिछली गेंद फ्री हिट की गेंद थी. बल्लेबाज ने बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन अलाउंड कारपेट गेंद गई. खिलाड़ी वहां पर मौजूद थे. अच्छा थ्रो, लेकिन तब तक बल्लेबाजों ने 2 रन बहुत ही आसानी के साथ पूरे कर लिए थे. 3 गेंदे 13 रन. गेंदबाज एक बार फिर तैयार हो गए. स्ट्राइक रन पे बल्लेबाज तैयार हो गए गणेश. इस मुकाबले के ये आखिरी 3 गेंदे. गेंदबाज एक बार फिर तैयार. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज प्रज्योत पाटिल. उनके सामने बल्लेबाज तैयार है गणेश. बड़ा शॉट खेला इस बार गणेश ने. एक्स्ट्रा कवर के ऊपर से लॉन्च कर दिया गया. जारी बॉलर के बाहर 6 रन. लाजवाब शॉट. निर्णायक समय पे आता हुआ छक्का बल्लेबाज गणेश के बल्ले से. गेंदें कुल शेष है अब 2. जीतने के लिए रन चाहिए 7. 2 गेंदे 7 रन. दो गेंदे 7 रन. गेंदबाज एक बार फिर तैयार हो गए. स्ट्राइक रन पे बल्लेबाज तैयार है. आखिरी 2 गेंदे इस मुकाबले के. जीतने के लिए कुल 7 रनों की आवश्यकता है. प्रज्योत की अगली गेंद. बल्लेबाज स्ट्राइक रन पे गणेश. आखिरी 2 गेंदें. जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता. बड़ा शॉट खेलने का प्रयास था. स्विंग एंड मिस. कोई संपर्क नहीं बल्ले और गेंद के बीच. गेंद विकेट के ऊपर के हाथ में. डॉट बॉल. आखिरी गेंद और मुकाबला अगर सुपर ओवर तक लेके जा रहा है तो छक्का चाहिए इस गेंद पर टीम यस के फाइटर्स घानंद को. 1 गेंद 7 रनों की आवश्यकता है. टाई के लिए आखिरी गेंद पर 6 की आवश्यकता. 1 गेंद 7 रन. यह मुकाबला जीतने के लिए. दबाव दिख रहा है. साफ तरीके से दबाव दिख रहा है गेंदबाज के ऊपर. आखिरी गेंद. एक अच्छी गेंद और यहां से कुकटोली की टीम अपने दूसरे मुकाबले में पहली जीत की तरफ अग्रसर है, लेकिन एक अच्छा शॉट और लगातार क्या दूसरी जीत अर्जित कर पाएगी गानंद की टीम. आखिरी गेंद. 1 गेंद 7 रनों की आवश्यकता है. वाइड और उसके बाद डिक्लेयर के रूप में 1 रन. 1+1 2 रन मिलते हुए एक्स्ट्रा के रूप में. अब गेंदे शेष है 1. जीतने के लिए रन चाहिए 5. 1 गेंद और 5 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए इसके फाइटर्स गानंद को. एक गेंद 5 रन. गेंदबाज तैयार. स्ट्राइक रन पे बल्लेबाज तैयार है गणेश. आखिरी गेंद इस मुकाबले की. जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता. बड़ा शॉट खेलने का प्रयास. स्विंगर में इसी के साथ ये मुकाबला यहां पर होता हुआ समाप्त. 4 रनों से ये मुकाबला जीत लिया है टीम कोकटोली ने. और अगला मुकाबला. चलिए फील्डिंग के लिए मैदान में उतरी पुलिस की टीम. पुलिस बनाम मायनी के बीच अगला मुकाबला. दोनों टीमें अपने लगातार मुकाबले जीत कर आई है और मायनी की टीम लीग स्टेज का आखिरी मुकाबला खेल रही है.
या सामनावीर पुरस्कार देण्यासाठी अर्थातच माननीय माजी सभापती विजयजी कांबळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्या खेळाडूला खरं तर